महापालिका हद्दीमधील महिला हॉस्पिटलपासून सुरू होणाऱ्या सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकास कामावरून महापालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामधील वाद हा आणखीन तीव्र झाला आहे। या कामासाठी MSRDCने महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप महापालिकेच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे। तसेच आवश्यक समन्वय न साधताच महापालिका हद्दीमध्ये काम सुरू करण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। महापालिका आयुक्त, महापौर आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये संबंधित कामाचा आढावाही घेण्यात आला आहे। यावेळी महापालिकेनं वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही संबंधित मक्तेदारानं काम हे सुरूच ठेवल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती परिणाम हा होऊ शकतो। यासाठी या कामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बैठकीमध्ये 4 ते 5 ठिकाणी क्रॉस ड्रेनेजची व्यवस्था करणं, अप्रोच रोडची कामं पूर्ण करणे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा हा सुरळीत होईल याची खात्री करणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच रस्त्याचं काम पूर्ण सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। दरम्यान या वादाला राजकीय रंगही चढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संबंधित रस्ते विकासाचं काम सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या कंपनीकडे असल्याची माहिती समोर आली। महापालिकेवरही भाजपची सत्ता असताना या प्रकरणामध्ये निर्माण झालेला संघर्ष आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे कामावरती परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनिक वादाबरोबरच राजकीय चर्चांनाही सोलापूरमध्ये उधाण आलंय। नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्या प्रकल्पाचं काम आता महापालिका आणि MSRDCच्या यांच्यामधील समन्वयावर अवलंबून आहे।